हॅलो, वेलकम टू प्राजूज बॅचलरेट पार्टी. ही मी तिच्यासाठी अरेंज केली आहे, तिच्यासाठी सरप्राईज आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्राजू आणि आलोक जीजूंचं लग्न होतं आहे. सो मला तिला एक डे ऑफ द्यायचा होता जिथे ती मज्जा करेल, डान्स करेल, गेम्स खेळेल. सो मी तिला घेऊन येते, तिच्यासाठी हे सरप्राईज आहे. बघूया. कसं वाटतंय तुला माझं सरप्राईज? यार मला भाग्य माहिती नव्हतं की तू एवढं भारी सगळं अरेंज करशील. आणि अच्छा, तू या सगळ्या अरेंजमेंट मध्ये बिझी होतीस का इतके दिवस? सुपर यार, खूप भारी वाटतंय मला हे सगळं. फर्स्ट टाइम प्राजक्तासाठी कोणीतरी करतंय आणि भाग्याने हे केलंय हे ऐकून खूप भारी वाटतंय. कसं वाटतं तुला आता तुझं लग्न होणार आहे आणि म्हणून तुझ्यासाठी ही बॅचलर पार्टी अरेंज केली जिथे तू मज्जा करशील, धमाल करशील आणि काय वाटतंय तुला? लग्न होणार आहे याचं दुःख आहे थोडंसं, कारण मला माझ्या फॅमिलीला सोडून नवीन एक लाईफ, एक जर्नी स्टार्ट करायची आहे. आणि खास करून तर माझ्या बहिणीला सोडून मला जावं लागतं. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जरी मी हे लग्न करत असले तरी या लग्नामागे माझ्या बहिणीच्या सुखाचा मी विचार केलेला आहे आणि म्हणून मी हे लग्न करते. की असं नाही आहे मला लग्न करायचंय म्हणून मी लग्न करते, पण माझ्या बहिणीच्या सुखासाठी मी हे करते आहे सगळं, जे प्रेक्षकांना माहिती आहे. पण थोडंसं मी थोडीशी सॅड आहे, तेवढीच हॅप्पी सुद्धा आहे की माझ्या मामाला सोडून, माझ्या भाग्याला सोडून मला आता दुसऱ्या घरात जावं लागतं. ओके, पण ठीक आहे, आता सॅडनेस बाजूला ठेवूया आणि आपण एन्जॉय करूया. ओके, केक कापूया आपण. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.